नमस्कार राजांनो, असे नफा तोटावाले क्वेश्चन पेपरला खूप वेळेस येतात आणि हे क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला खूप सगळं टाइम घेऊन जाईल, नाही तर मार्क घेऊन जाईल. खूप सोपा क्वेश्चन आहे. बघा जरा काय सांगितलंय. एका दुकानदाराने 1% नफा ने वस्तू विकतो. खरेदी किंमत कॉस्ट प्राइस आणि आणखीन काय असतं वस्तूला, सेलिंग प्राइस असते विक्री किंमत. ठीक आहे. तो आश्वासन देतो 1% नफ्याने विकतोय, परंतु तो 12.5% वजन कमी देतो. 12.5% म्हणजे लगेच लक्षात आलं पाहिजे 1/8 कमी देतो, म्हणजे 8 मधून 1 कमी, म्हणजे तुमच्याकडून 8 चे पैसे घेणार पण तुम्हाला देणार किती, 7. समजा याची खरेदी किंमत ए होती, विक्री किंमत बी आहे. ठीक आहे. तर असं केल्याने त्यामुळे त्याला 50% नफा होतो. 50% टक्क्याचं फ्रॅक्शन मध्ये करायला विसरू नका. 50% म्हणजे 1/2. 2 वरती 1 नफा म्हणजे 3, म्हणजे इथे येणार 3 आणि इथे असणार 2. आलं का हे? इथपर्यंत गोष्टी क्लिअर असतील. तर आता काय करणार, तर राजांनो नीट लक्ष द्या. इथून पुढे क्वेश्चनला कसं बघितलं असतं, तर 7A भागिले 8B बरोबर 2:3 यांचा गुणाकार. ठीक आहे. मग 7 हे किती बनणार, चला काटाकुटी करून घेऊ. 8 दुने हे काय बनणार 16 आणि हे 7 किती होणार 21. A बाय बी रेशो बनला 21. 16चं 21 झालं म्हणजे 5 ने वाढलं. किती वरती रे, किती वरती वाढलं, तर खरेदी किंमत किती आहे 16. ठीक आहे. मग गुणिले काय असणार 100. चला 500/16. 500/16 ला छोटं जर केलं तर याला 4 ने भाग दिला 25, याला 4 ने भाग दिला तर 4. 4 चौक 16, 25 5 125, 125/4 म्हणजेच 4 1 4, 4 3 12, 4 1 4, 31 पॉइंट समथिंग. ऑप्शन नंबर सी विल बी द करेक्ट आन्सर. असे क्वेश्चन बघण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.